नमस्कार मित्रांनो, मी आपला ऑलराऊंडर या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण न टच करता मोबाईल हा कसा यूज करायचा ते माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं तर आपल्याला एक सेटिंग करायची आहे. आपल्याला आपला गुगल ओपन करायचा आहे. गुगल ओपन केल्याच्यानंतर आपण गुगल ओपन केल्याच्यानंतर आपल्यावर जो आहे ना, त्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर खाली सेटिंग ह्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सेटिंग या ऑप्शनला ओपन करायचं आहे. सेटिंग या ऑप्शनला ओपन केल्याच्यानंतर सेटिंग ह्याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे प्रायव्हसी अँड सेफ्टी, दुसरा आहे नोटिफिकेशन, तिसरा आहे गुगल असिस्टंट. तर आपल्याला गुगल असिस्टंट ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे एक ॲड येईल, ते ॲड नो थँक्स करायचं आहे आपण त्याला. तर इथं आपल्याला असे 4 ऑप्शन दिसतील. हे गुगल अँड व्हॉईस मॅच, दुसरं लँग्वेजेस, तिसरं गुगल स्क्रीन लॉक स्क्रीन आणि चौथा जो आहे प्रोफेशनल रिझल्ट. तर आपल्याला ह्याच्यातून पहिला ऑप्शन चूज करायचा आहे. ह्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे धिस डिव्हाइस ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. ऑथर डिव्हाइसवर क्लिक करायचं नाही. धिस या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर हे गुगल्स असं इथं एक ऑप्शन आहे, ते ऑप्शन तुम्हाला ऑन करायचं आहे. ते तुमचं ऑफ असेल त्याला ऑन करायचं आहे. ऑन केल्याच्यानंतर आपली जो आहे ना इथं रिटर्न व्हॉईस मॅच मॉडेल ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जो तिथं लिहिलेला आहे का, ते तसंच बोलायचं आहे. ते ॲटोमॅटिक सेट होत राहील. तर चला बोलूया. माझा आवाज हा थोड्या वेळासाठी म्यूट राहील, कारण की मी असा बोलताना तो आवाज म्यूट राहतो. हे बघा, असं बोलत राहायचं. आता इथं लिहिलेलं आहे का, तसं बोलत राहायचं. ते बघा ॲटोमॅटिक होतं आहे. इंद्रधनुष्य कैसे बनता है समझाओ. 5 मिनट के लिए टाइमर सेट करो. झालं. आता आपली सेटिंग ही पूर्णपणे झालेली आहे, सेट झालेली आहे. थोडी वेळ घेईल सेटिंग पूर्ण करण्यासाठी. सेटिंग पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला इथं सांगेल की हे गूगल इस्तेमाल के लिए तयार है. हे बघा माझं चालू झालं बघा. तर इथं आगे बढे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपली सेटिंग पूर्ण झालेली आहे. तर चला आपण ते यूज करून बघूया. तर ह्याच्यासाठी आपण पहिले होम पेजवर येऊ. होम पेजवर आल्याच्यानंतर आता आपण बोलूया, हे गूगल ओपन द यूट्यूब. हे बघा मित्रांनो, पूर्णपणे काम करतो. काही टच करायची गरज नाही आहे तुम्हाला. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा सेटअप केला.